वळूया पुढील बातम्यांकडे। मुंबईतल्या जिओ वर्ल्ड सिटी इथं 1 मे पासून सुरू असलेल्या वेव्स या पहिल्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषदेचा काल समारोप झाला। या परिषदेतल्या वेव्स बाजारमध्ये 3000 पेक्षा अधिक व्यावसायिक बैठका झाल्या, ज्यातून 1328 कोटी रुपयांचे व्यावसायिक व्यवहार झाले। महाराष्ट्र सरकारनं या परिषदेदरम्यान 8000 कोटी रुपयांचे सामंजस्य करारही केले। त्याशिवाय मनोरंजन आणि मीडिया क्षेत्रातल्या स्टार्टअप कंपन्यांमध्ये 50 कोटी रुपयांची गुंतवणूक येण्याची अपेक्षाही वेव्समधल्या बैठकांमधून निर्माण झाली आहे। परिषदेत आयोजित जागतिक माध्यम संवादाने सांस्कृतिक संवेदनशीलतेचा आदर राखत आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या माध्यमातून सर्जनशीलतेला चालना देण्याच्या सामर्थ्यावर प्रकाश टाकला। जागतिक माध्यम संवादात 77 राष्ट्रांनी सहभाग घेतला। यातून जागतिक माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात भारताची महत्त्वाची भूमिका अधोरेखित होते। वेव्सच्या सदस्य देशांनी या परिषदेत वेव्स जाहीरनाम्याचा स्वीकार केला। या पहिल्याच परिषदेनं मनोरंजन, दृकश्राव्य आणि डिजिटल माध्यमांमधल्या कलाकारांना जागतिक व्यासपीठ मिळवून दिलं। AVGCSL या क्षेत्रात भारताला जागतिक स्तरावर एक नेतृत्व देण्यास या परिषदेनं महत्त्वाची भूमिका बजावली। त्याचसोबत या क्षेत्राशी संबंधित अनेक पैलूंवरही या परिषदेत आयोजित विविध चर्चासत्रांच्या माध्यमातून विचारमंथन करण्यात आलं।